नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे. माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण माझ्या या व्हिडिओमधून श्री परंबा परमेश्वरी देवी श्री अनिरुद्ध बापूधाम डुडुळगाव आळंदी देवाची या मंदिराविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, श्री परंबा परमेश्वरी देवी हे सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या श्री पुरुषार्थ अनिरुद्ध धाम आळंदी देवाची डुडुळगाव पुणे येथील मुख्य दैवत आहे. महिषासूर मर्दिनी आणि जगदंबेच्या रूपात असलेली ही देवी असीम प्रेम, पावित्र्य आणि करुणा याचे प्रतीक मानले जाते. ही देवी नवभुजाची असून प्रत्येक भुजामध्ये विविध असे आयुध घेतलेली आहे. संपूर्ण मूर्ती ही पंचधातूची बनवलेली आहे. या मूर्तीच्या बाजूलाच श्री गणेशाची मूर्ती असून त्याच्या समोर विष्णू, राम, श्रीकृष्ण याची प्रतीत होणारी धातूची मूर्ती असून डाव्या बाजूला भगवान शंकराची मूर्ती आणि तीही धातूची दिसून येत आहे. संपूर्ण मूर्त्या या पंचधातूच्या बनवलेल्या असून आकर्षक मोहक आहे. श्री परंबा परमेश्वरी देवी मंदिर आणि स्थान हे भव्य मंदिर पिंपरी चिंचवड परिसरातील मोशीपासून काही अंतरावर असणाऱ्या डुडुळगाव आळंदीजवळ येथे श्री पुरुषार्थ अनिरुद्ध धाम या संकुलात स्थित आहे. हे ठिकाण बापूंच्या अनुयायासाठी, श्रद्धावानासाठी एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहे. हे मंदिर मोशीपासून म्हणजेच अगदी जवळ साधारण 5 मिनिटाच्या अंतरावर स्थित आहे. आपण मोशीहून आळंदीकडे जात असताना साधारणपणे 5 मिनिटाच्या अंतरावर भारत पेट्रोल पंपाच्या समोर श्री भवानी स्वीट मार्टपासून डाव्या बाजूने आत गेल्यानंतर हे स्थान आपणास दिसून येते. श्री परंबा परमेश्वरी देवीचे स्वरूप आणि महत्त्व. महिषासूर मर्दिनी देवीला राजराजेश्वरी आणि महिषासूर मर्दिनी म्हणून ओळखले जाते, जी दुष्ट शक्तींचा नाश करणारी आणि भक्ताचे रक्षण करणारी आहे. मोठी आई. बापूंचे भक्त या देवीला अत्यंत प्रेमाने मोठी आई अशी हाक मारतात. भक्ती आणि चैतन्य. या मंदिरात नियमित पूजा आणि अनुष्ठान केले जातात. येथील गर्भगृहाचे दर्शन भक्तासाठी अतिशय मनोहारी आणि भारावून टाकणारे असते. या मंदिरात दररोज संध्याकाळी 7 वाजता महाआरती होते. अनेक भक्त या ठिकाणी संध्याकाळी महाआरतीला उपस्थित असतात. आरती झाल्यानंतर प्रसाद दिला जातो. भेट देण्याची वेळ. मंदिर परिसरात प्रवेश आणि दर्शनासाठी भाविक जाऊ शकतात. विविध सण, उत्सव आणि विशेषतः नवरात्रीच्या काळात येथे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या श्री पुरुषार्थ अनिरुद्ध धाम आणि
श्री परंबा परमेश्वरी देवी याच्या दर्शनाची झलक आपणाला दररोज पाहायला मिळते. श्री परंबा परमेश्वरी देवीचे दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर डाव्या बाजूने तळघरात जा. तळघरात श्री स्वामी समर्थ महाराज यांची प्रतिमा असून प्रथम आपणास श्री दत्तगुरूचे दर्शन लाभेल. आपण या दत्तगुरूंचे दर्शन घेऊन पुढे जा आणि श्री निर्गुण पादुका श्री क्षेत्र गाणगापूर या पादुकांचे दर्शन घ्या. त्यानंतर पुढे जा श्री विमल पादुका श्री क्षेत्र औदुंबर येथील पादुकाच्या प्रतिमाचे दर्शन घ्या. त्यानंतर आपण पुढे गेल्यावर श्री दत्त पादुका गिरनार श्री क्षेत्र गुजरात येथील गिरनार पर्वतावरील श्री दत्त पादुकाच्या प्रतिमाचे आपण या मंदिरात दर्शन घेऊ शकता. दर्शन घेतल्यानंतर पुढे चला. आता आपण श्री मनोहर पादुका श्री क्षेत्र नरसोबावाडी येथील श्री पादुकांचे प्रतिमाचे दर्शन घ्या आणि पुढे चला. यानंतर आपण शिर्डीचे श्री साईबाबा तसेच शेगावचे श्री गजानन महाराज या दोन संतांच्या प्रतिमाचे दर्शन घ्या आणि पुढे चला. आता आपण श्री नरसिंह सरस्वती स्वामी आणि श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या प्रतिमाचे दर्शन घ्या. या मंदिराच्या मध्यभागी श्री स्वामी समर्थ यांची प्रतिमा असून या प्रतिमा समोरील पेटीमध्ये स्वामींचे पाय पुसलेली अशी ही एक घोंगडी आहे. तिचे दर्शन घेऊन आपण मंदिराबाहेर या. मंदिराबाहेर आल्यानंतर आपणास मंदिर हे समोरून श्री परंबा परमेश्वरी देवीचे मंदिर असे दिसते. या ठिकाणी अनेक भाविक मंदिरासोबत आपला फोटो घेतात. या मंदिरात साधारणपणे परंबा देवी विविध रूपामध्ये राक्षसाशी युद्ध करतानाचे शिल्प साकारलेले आहे. ते आपण पाहू शकता.